आणि आताची महत्त्वाची बातमी, हत्येच्या दिवशी कराड, घुले आणि चाटे यांच्यामध्ये फोनवर संभाषण झालं अशी माहिती तपास अधिकारी यांनी कोर्टात दिली आहे। कोर्टामध्ये सध्या तपास अधिकारी माहिती देत आहेत। तिघांमध्ये 20 मिनिटं संभाषण झालं असं अनिल गुजर यांनी म्हटलेलं आहे। तपास अधिकारी आहेत अनिल गुजर आणि त्यांनी ही माहिती दिली आहे। हत्येच्या दिवशी कराड, चाटे आणि घुले यांच्यामध्ये संभाषण झालं होतं। या तिघांमध्ये जवळपास 20 मिनिटं संभाषण झालं अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टामध्ये दिली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, निखिल, आपण पाहिलं की खरं तर कोर्टामध्ये सुनावणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। तपास अधिकारी अनिल गुजर हे कोर्टासमोर ही संपूर्ण एकंदरीत त्यांचा तपास जो आहे त्या तपासाच्या अनुषंगाने माहिती मांडतात। यामध्ये सर्वात महत्त्वाची माहिती आपण म्हणावी लागेल, कारण आपण इतक्या दिवसात आपण म्हणत होतो की खरं तर यामध्ये वाल्मिकरांच्या कशा पद्धतीचा सहभाग आहे असा प्रश्न उपस्थित केला जात होता। मात्र अनिल गुजरांनी यामध्ये महत्त्वाची माहिती जी आहे ती मांडलेली आहे। 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी या ठिकाणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि अनिकेत घुले या तिघांमध्ये जे आहे ते संभाषण झाल्याचं समोर आलेलं आहे। गुजर यांनी या संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे। साधारणपणे 3:20 ते 3:40 पर्यंत या दरम्यानच्या कालावधीमध्ये या तीनही लोकांचा, अर्थात या तीनही आरोपींचा जो आहे तो फोनवरून संवाद जो आहे तो झालेला आहे। त्यांचे त्याच्या पद्धतीचे कॉल रेकॉर्ड्स जे आहेत ते समोर आल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते आणि अनिल गुजर यांनी ही माहिती जी आहे ती आता कोर्टासमोर मांडलेली आहे। खरं तर या घटनेमधली ही सर्वात महत्त्वाची आणि मोठा खुलासा जो आहे तो आता या ठिकाणी कोर्टासमोर होताना पाहायला मिळतोय। खरं तर एसआयटीने मोठ्या प्रमाणात पुरावे जे आहेत ते गोळा केलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेक्निकली जे काही गोष्टी या संपूर्ण गुन्ह्याच्या अनुषंगाने पुरावे म्हणून गोळा करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी एसआयटीकडे झाल्याचं एकंदरीत ह्या संपूर्ण तपासामधून पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं अनिल गुजर कोर्टासमोर हा संपूर्ण युक्तिवाद करता आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची ही माहिती समोर आलेली आहे की 9 डिसेंबरला ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी या ठिकाणी 3:20 ते 3:40 पर्यंतच्या ह्या संपूर्ण कालावधीमध्ये अनिकेत घुले जो खरं तर यातला मुख्य आरोपी जो आहे तो मानला जातो हत्येमधला, त्याचबरोबरनं विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड, खरं तर वाल्मिक कराडचे संपूर्ण समर्थकांकडून या ठिकाणी आपण पाहिलं की या संपूर्ण घटनेमध्ये त्यांचा कुठलाही संबंध नाही अशा पद्धतीचा दावा केला जात होता। मात्र आता अनिल गुजर जे तपास अधिकारी आहेत त्यांनी कोर्टासमोर ही संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे की ज्या अनुषंगाने खरं तर आपण पाहिलं की काल 302 मध्येच म्हणजेच संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड यांचा संबंध असल्याचा दावा जो आहे तो कोर्टामध्ये करण्यात आलेला होता आणि त्याच आधारे या ठिकाणी त्यांना आरोपी देखील आता 302 मध्ये करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं। मकोका अंतर्गत देखील त्यांच्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि ह्या संपूर्ण जे काही घटनाक्रम आहे याचा तपास जो आहे तो यासाठी केला आणि त्याच आधारे आपण पाहिलं की आता कोर्टामध्ये हे संपूर्ण माहिती देता आहेत। खरं तर मोठ्या प्रमाणात वाल्मिक कराडला 10 दिवसांची पोलीस कोठडी देखील मागण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। वकिलांकडून, सरकारी वकील जे आहेत त्यांच्याकडून ही मागणी करण्यात आली आहे की 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती वाल्मिक कराडची आम्हाला देण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आता सरकारी वकिलांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। कोर्टामध्ये न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या कोर्टामध्ये ही संपूर्ण सुनावणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसआयटीने जे आहे ते 10 दिवसांची पोलीस कोठडी या ठिकाणी न्यायाधीशांकडे मागितलेली आहे। युक्तिवाद जोरदार सुरू असल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण पाहतोय की खरं तर वाल्मिक कराड याच्यामध्ये त्याचबरोबरीनं जे मुख्य आरोपी असलेले अनिकेत घुले असतील, विष्णू चाटे असतील यांच्यामध्ये संवाद झाल्याचं देखील या ठिकाणी ही मुख्य आणि मोठी माहिती जी आहे ती या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कोर्टासमोर मांडलेली आहे। कारण याच आधारे कुठेतरी 302च्या मध्ये वाल्मिक कराडचा सहभाग झालाय का किंवा त्याला आरोपी करण्यात आलेला आहे का ही देखील शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीनं 3:20 ते 3:40 ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तो दिवस होता 9 डिसेंबर आणि याच दिवशी या ठिकाणी हा संपूर्ण संवाद या तीनही लोकांमध्ये झाल्याचं, या तीनही आरोपींमध्ये झाल्याचं एकंदरीतच अनिल गुजर जे तपास अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे कोर्टासमोर आणि तोच युक्तिवाद करत या ठिकाणी एसआयटीने 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती न्यायाधीशांकडे मागितलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या घडीची मोठी बातमी आहे निखिला, या तीनही आरोपींमध्ये त्याच दिवशी संवाद झालेला आहे। ही खूप मोठी गोष्ट जी आहे ती आता एसआयटीकडून न्यायाधीशांच्या लक्षात आणून दिली गेलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 10 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी वाल्मिक कराडला देण्यात यावी अशी मागणी एसआयटीने आता केलेली आपल्याला पाहायला मिळते। निखिला, नक्की सागर, आपण पाहूयात की नेमकं काय घडलेलं आहे। 10 मिनिटं काय संभाषण झालं याचा तपास करायचा आहे असं एसआयटीच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। एसआयटी